नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण मराठी भाषेविषयी काही माहिती करून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? ए. देवनागरी, बी. मराठी, सी. हिंदी, डी. रोमन. योग्य उत्तर आहे ए. देवनागरी. मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो? ए. विष्णुशास्त्री चिपळूणकर, बी. दादोबा तरखडकर, सी. बाळशास्त्री जांभेकर, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे बी. दादोबा तरखडकर. मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए. 2 फेब्रुवारी, बी. 1 फेब्रुवारी, सी. 27 फेब्रुवारी, डी. 1 मे. योग्य उत्तर आहे सी. 27 फेब्रुवारी. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. तेथे मुले खेळतात. ए. अन्यवचन, बी. अनेकवचन, सी. द्विवचन, डी. एकवचन. योग्य उत्तर आहे बी. अनेकवचन. मुलगा एकवचन, मुले अनेकवचन. मासा या शब्दाचे अनेकवचन काय आहे? ए. मासे, बी. माशू, सी. मासू, डी. माशी. योग्य उत्तर आहे ए. मासे. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते. लिंबू या शब्दाचे वचन बदला. ए. लिंबी, बी. लिंबे, सी. लिंबा, डी. लिंबू. योग्य उत्तर आहे बी. लिंबे. उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे एक वचन व अनेक वचन सारखे आहे? ए. घोडा, बी. फळा, सी. कागद, डी. आंबा. योग्य उत्तर आहे सी. कागद. घोडा, घोडे, फळा, फळे, आंबा, आंबे. राघू शब्दाचे लिंग बदला. ए. रावा, बी. मैना, सी. लांडोर, डी. पोपट. योग्य उत्तर आहे बी. मैना. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? ए. क्रियाविशेषण, बी. सर्वनाम, सी. सामान्य नाम, डी. विशेषण. योग्य उत्तर आहे डी. विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? ए. नाम, बी. विभक्ती, सी. कर्म, डी. धातू. योग्य उत्तर आहे डी. धातू. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? ए. 4, बी. 3, सी. 5, डी. 2. योग्य उत्तर आहे बी. 3. काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. ज्या प्रयोगात कर्ता प्रथमात नसून कर्म प्रथमात असते तो प्रयोग कोणता? ए. कर्मणी प्रयोग, बी. कर्तरी प्रयोग, सी. कर्मकर्तरी प्रयोग, डी. भावे प्रयोग. योग्य उत्तर आहे ए. कर्मणी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय व कर्म प्रथम हे कर्मणी प्रयोगाचे लक्षण आहे. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ए. गणेश दामोदर सावरकर, बी. विनायक दामोदर सावरकर, सी. भगतसिंग, डी. बाळ गंगाधर टिळक. योग्य उत्तर आहे बी. विनायक दामोदर सावरकर. माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्र आहे. वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? ए. कुसुमाग्रज, बी. बालकवी, सी. केशवसूत, डी. कुमार.
योग्य उत्तर आहे ए. कुसुमाग्रज. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ए. गो. नि. दांडेकर, बी. रणजित देसाई, सी. शिवाजी सावंत, डी. वि. स. खांडेकर. योग्य उत्तर आहे डी. वि. स. खांडेकर. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.